हाय, मी निकिता. तर माझ्या अनेक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज की नाही मी तुमच्यासोबत पावभाजीची रेसिपी शेअर करणार आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथं की नाही मी फ्लावर घेतलेला, त्यानंतर की नाही त्यामध्ये वाटाणा, टोमॅटो आणि थोडंसं गाजर घातलेलं आणि वरून थोडंसं की नाही बटाटो पण टाकलं. आणि ह्यामध्ये की नाही तुम्ही बीट वगैरे पण घालू शकता, म्हणजे रंग चांगला येतो बीटने. त्यानंतर पाणी ॲड केलं आणि त्यात थोडीशी हळद टाकली आणि की नाही छान अशा कुकरला 4 शिट्ट्या काढून घेतल्या. त्यानंतर शिजलेल्या भाज्या की नाही चांगल्या अशा मॅश करून घ्यायच्या आणि मॅशरपेक्षाही उलतानीनं चांगलं पडतं, त्यामुळे इथं मॅश करून घेतलं आणि बटर पण आणलेलं. त्यानंतर लगेच की नाही फोडणी द्यायला घेतलं. इथं बटर घातलं आणि त्यात थोडंसं तेल पण ॲड केलेलं. वरून की नाही थोडीसा कांदा घातला छान आणि घरचे काही मसाले पण घातले. अगोदर नाही पावभाजी मसाला घातला आणि त्यानंतर गरम मसाला, सांबार मसाला पण टाकलं, थोडंसं मीठ पण टाकून घेतलं. त्यानंतर लगेच की नाही कांदा लसणाची चटणी पण त्यामध्ये ॲड केली. चटणी थोडी जास्तच टाकली, तिखट पाहिजे होती त्यामुळं. त्यानंतर ते पण चांगलं एकजीव करून घेतलं. त्यानंतर थोडंसं अगदी पाणी टाकलं आणि मॅश केलेली भाजी की नाही त्यामध्ये ॲड करून घेतली आणि छान अशी कोथिंबीर वरून टाकली आणि तयार झाली आपली पावभाजी. चला तर मग बाय.